back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज आपण पार्ट नंबर 3 बघतोय ॲटॉमिक स्ट्रक्चर. बघा मी रिपीट करते, ॲटॉमिक स्ट्रक्चर हा चॅप्टर MHT CET ला आहे. आता सोशल मीडियावरती एक PDF फॉरवर्ड होतीये की ज्याच्यामध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर चॅप्टरचं नावच दिलेलं नाही, बट ती फेक PDF आहे. सो मेक शुअर CETच्या वेबसाईटवरती सिलेबस दिला आहे आणि त्यामध्ये हा चॅप्टर आहे. सो आपण 11th स्टँडर्डचा हा चॅप्टर कंप्लीट करायचा. पार्ट नंबर 3 हा लास्ट पार्ट असणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आज आपल्याला शिकायचे आहेत क्वांटम नंबर्स, जे इथून पुढे सगळ्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपल्याला लागणार आहेत. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर, स्पिन क्वांटम नंबर. पुढे जाऊन बघू, पण क्वांटम नंबरचा स्टडी आला कुठून मधूनच. बघा बोर्स ॲटॉमिक थेरी कंप्लीट केली आपण, त्यांचे ड्रॉबॅक्स फाइंड आउट करताना काही नवीन गोष्टी डेव्हलप झाल्या. एक होती हायझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल आणि दुसरं होतं डी ब्रॉग्ली इक्वेशन. सो सेम हायझनबर्गची थेरी आता आपण पुढे शिकणार आहे. हायझनबर्ग along with Schrödinger studied one of the different branch, जी आजपर्यंत कधीच नव्हती अशी एक ब्रांच त्यांनी शिकली, अँड दॅट वॉज क्वांटम मेकॅनिक्स. त्या दोघांच्या स्टडीला एक वेगळाच अप्रोच होता आणि ती ब्रांच कोणती होती? क्वांटम मेकॅनिक्स. खरं तर क्वांटम हे MSCच्या मुलांना सुद्धा टफ जातात आणि तुम्हाला त्याचं बेसिक स्टार्ट केलंय. ही इक्वेशन बघा, H psi is equal to E psi. H psi is equal to E psi. कधी बघितली अशी इक्वेशन? नाही, कारण ही इक्वेशन क्वांटमची आहे आणि क्वांटम आपल्या सिलेबसला नसतो. खूप बेसिक दिलंय इथे. पॉइंटचं नाव आहे क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम. जिथे आपल्या सगळ्या थेरीज संपतात तिथून क्वांटम मेकॅनिक्स चालू होतं. अँड युजिंग क्वांटम मेकॅनिक्स आपण पाठीमागच्या सगळ्या थेरी व्यवस्थितपणे एक्सप्लेन करतो. दोन टाईपचे मेकॅनिक्स आहेत. एक क्लासिकल मेकॅनिक जे तुम्ही 12th स्टँडर्ड मध्ये शिकताय आणि त्याच्यानंतर जे येतं ते असतं क्वांटम मेकॅनिक्स. ओके, सो क्वांटम मेकॅनिक्सचा फक्त बेसिक पोर्शन बघायचा आहे. कोणी स्टडी केलं? हायझनबर्ग अँड स्क्रॉडिंजर. ब्रांचचं नाव काय? क्वांटम मेकॅनिक्स. एक इक्वेशन दिली आहे H psi equals to E psi. What is H? H is हॅमिल्टोनियन ऑपरेटर. काय आहे, मीनिंग काय, कुठे यूज करतो, इज आउट ऑफ स्कोप. तुम्हाला 12वी मध्येच मी एवढ्या सगळ्या गोष्टी बिलकुल सांगू शकत नाही, कारण त्याची काही लिंकच नाहीये इथे. फक्त नाव लक्षात ठेवा, H इज हॅमिल्टोनियन अँड ही कॅप जी लावली आहे दॅट इज ऑपरेटर. साय सिम्बॉल दिसतोय त्रिशूल, दॅट इज साय, वेव्ह फंक्शन. तो साय आहे, दॅट इज वेव्ह फंक्शन. ई इज टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम. ज्याचा अभ्यास करताय ती सिस्टीम, त्याची टोटल एनर्जी दिली असते ई ने. आणि वर्क फंक्शन जे तुमचं आहे वेव्ह फंक्शन ते आहे तसं आहे. सो हॅमिल्टोनियन ऑपरेटर, वेव्ह फंक्शन इज इक्वल टू टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम, वेव्ह फंक्शन. हे त्याचं मीनिंग सांगितलं कोण कोण आहे. व्हॉट इज साय? सायला काहीच मीनिंग नाही. वेव्ह फंक्शन, व्हॉट इज वेव्ह फंक्शन? काहीच मीनिंग नाही, काहीच डिटरमाइन करत नाही, काहीच सिग्निफिकन्स नाहीये. पण जेव्हा सायचा स्क्वेअर घेता तेव्हा साय स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू असते प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन इन 3 डायमेन्शन स्पेस. जसं आपल्याला हायझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपलने सांगितलं की एखाद्या इलेक्ट्रॉनची पोझिशन आणि त्याचं मोमेंटम किंवा त्याचं वेलॉसिटी सायमल्टेनियसली अँड ॲक्युरेटली आपण डिटरमाइन करू शकत नाही. मग इलेक्ट्रॉनचं एक्झॅक्ट लोकेशन सांगता येत नाही तर मॅम मग सांगायचं काय? सांगायचं प्रोबॅबिलिटी, शक्यता आहे. एक्झॅक्ट सांगू शकत नाही, पण एक अशी जागा सांगू शकताय की या जागेमध्ये इलेक्ट्रॉन फाइंड होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे आणि त्यालाच आपण ऑर्बिट म्हटलेलं. सो मॅथमॅटिकली ते डिराईव्ह कसं करतो आपण? साय स्क्वेअर इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन. ओके, इतकंच लक्षात ठेवायचं आहे. क्वांटम मेकॅनिक्स इज अ न्यू ब्रांच started from Heisenberg and Schrödinger. This is Schrödinger equation, H psi equals to E psi. या इक्वेशनला पुढे सॉल्व्ह करायचं असतं. खरं तर दिस इज जस्ट अँड स्टार्ट. इक्वेशन नंबर 1, याच्या खाली खूप साऱ्या स्टेप्स आहेत आणि मग फायनल एक इक्वेशन येतं. ते कदाचित आता सांगितलं तुम्हाला पाठ पण होणार नाही. मज्जा म्हणून फक्त गुगल करा स्क्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन अँड फायनल इक्वेशन बघा ती किती मोठी आहे ते. त्यातल्या इंडिव्हिज्युअल पोर्शनला काय म्हणायचं? सायचा काहीही फिजिकल मीनिंग नाहीये,
आहे, बट साई स्क्वेअर इज प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन. ओके, चल. सो याचा स्टडी जेव्हा पुढे करत गेले, हे स्क्रॉडिंजर इक्वेशन जेव्हा सॉल्व्ह केलं, त्यातून त्यांना लक्षात आलं की प्रत्येक इलेक्ट्रॉनला 4 क्वांटम नंबर्सनी डिफाइन केलं जातं. प्रत्येक इलेक्ट्रॉनला 4 क्वांटम नंबर्सनी डिफाइन केलं जातं, डिटरमाइन केलं जातं, अँड दॅट वर प्रिन्सिपल क्वांटम नंबर डिनोटेड बाय स्मॉल n, azimuthal quantum number denoted by small l, that too in cursive, magnetic quantum number m to the base l, and spin quantum number m to the base s. आणि पुढे काय लिहिलं बघा, ऑर्बिट. जर एखाद्या ऑर्बिटला माहिती आता तुम्हाला मध्ये न्यूक्लियस आणि त्याच्या बाहेरचं जे फर्स्ट हे असणार ते काय, ऑर्बिट. या ऑर्बिटला डिटरमाइन करण्यासाठी 3 क्वांटम नंबर लागतात. ऑर्बिटचा स्वतःचा असतो प्रिन्सिपल क्वांटम नंबर, त्याचा असतो ॲझिमुथल क्वांटम नंबर, त्याचा असतो मॅग्नेटिक क्वांटम नंबर, पण चौथा ऑर्बिटसाठी नाहीये, म्हणून मी हे 3च लिहिलेत बघा. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, ॲझिमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आणि इलेक्ट्रॉनसाठी प्रिन्सिपल, ॲझिमुथल, मॅग्नेटिक ॲज वेल ॲज स्पिन. आता डिटेल मध्ये हे 4 क्वांटम नंबर एक्झॅक्टली काय इन्फॉर्मेशन देतात ते बघू. त्याआधी याचा स्क्रीनशॉट करा. चलो, मग आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर पासून स्टार्ट करूया. प्रिन्सिपल क्वांटम नंबर इज डिनोटेड बाय सिम्बॉल n. प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपल्याला शेलची इन्फॉर्मेशन देतो. शेल म्हणजेच काय, ऑर्बिट. तुम्हाला माहिती आहे आता नील बोरनी काय सांगितलं, न्यूक्लियसच्या अराउंड इलेक्ट्रॉन ज्या पोर्शन मध्ये मूव्ह होतोय ते सर्क्युलर ऑर्बिट्स आहेत. सो तुम्ही ऑर्बिट म्हणताय, 10th स्टँडर्ड मध्ये शेल म्हणत होता, दोन्ही सेम आहे, शेल म्हणा किंवा ऑर्बिट म्हणा. मग आता ऑर्बिट काय एकच आहे का, खूप सारे आहेत बघा. न्यूक्लियसच्या बाहेर एक सर्कल, परत दुसरा सर्कल, तिसरा सर्कल, चौथा असेल, पाचवा असेल. मग यांना नंबर दिलं तर काम इझी होईल की नाही. मग चला नंबर देऊया. न्यूक्लियसच्या जस्ट बाहेर जे ऑर्बिट आहे त्याला आपण म्हणणार n = 1. त्याच्या बाहेरचा असेल ते 2, त्याच्या बाहेरचा असेल तर 3 अँड सो ऑन. मग हा नंबर जे देतोय त्यालाच काय म्हटलं आपण, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. सो प्रिन्सिपल क्वांटम नंबर इज नथिंग बट नंबर ऑफ शेल, नॉट टोटल नंबर ऑफ शेल. काउंट नाही करायचंय, त्या शेलला एक पर्टिक्युलर नंबर दिलाय, तो नंबर विचारतायत ते. सो जर मी म्हटलं n = 4 आहे तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे न्यूक्लियस नंतर किती ऑर्बिट आहेत, 1 2 3 4. या ऑर्बिट बद्दल बोलायचं चालू आहे किंवा या शेल बद्दल बोलायचं चालू. शेल का म्हणताय मॅम, 10th स्टँडर्ड मध्ये आठवा ना तुम्ही काय म्हणत होता, न्यूक्लियसच्या जस्ट बाहेर के शेल, एल शेल, एम शेल, एन शेल. मग असंच आता तुम्ही ऑर्बिट आणि ऑर्बिटला देताय त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर. बघा चार्ट, प्रिन्सिपल क्वांटम नंबर कधीच 0 नसणार आहे. इट विल ऑलवेज स्टार्ट फ्रॉम 1. सो 1 2 3 4 5, सो पुढे कितीही असू शकतो. 1 2 3 4 लिहून घेतले. 10th स्टँडर्डचं नॉलेज काय सांगताय, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 म्हणजे के शेल, एल शेल, एम शेल, एन शेल लिहून घेतलं. त्यानंतर आता मी तुम्हाला सांगणार आहे अलाउड नंबर ऑफ ऑर्बिटल्स. बघा नीट, ह्याला मी ऑर्बिट म्हणतीये. न्यूक्लियसच्या बाहेर जिथं इलेक्ट्रॉन मूव्ह होतोय हे सर्क्युलर पाथ इज नथिंग बट ऑर्बिट, पण इथं मी लिहिलंय ऑर्बिटल. सो ऑर्बिटल म्हणजे तुम्ही ओव्हरऑल केमिस्ट्रीमध्ये असे कुठे तर स्क्वेअर्स बघितले असतील आणि या स्क्वेअर मध्ये तुम्ही असं इलेक्ट्रॉनचं फिलिंग पण केलं असेल. 12th स्टँडर्डच्या स्टुडंट्सना प्रोजेक्ट करून बोलतीये हे वाक्य. सो हे ऑर्बिटल आहे, जे स्क्वेअर ड्रॉ करताय आणि त्या स्क्वेअर मध्ये जे इलेक्ट्रॉन्स पुट करताय दॅट इज ऑर्बिटल. प्रत्येक ऑर्बिट मध्ये हे असे ऑर्बिटल्स आहेत. आता तेच बघायचंय की किती ऑर्बिटल्स आहेत. प्रत्येक शेल मध्ये किंवा प्रत्येक ऑर्बिट मध्ये असे छोटे छोटे ऑर्बिटल्स आहेत, घरं आहेत. ती किती आहेत ते बघण्याचा फॉर्म्युला आहे n². ते बघण्याचा फॉर्म्युला काय आहे, n². सो जे तुमचं पहिलं ऑर्बिट आहे, पिंक कलर करू, याच्यामध्ये किती स्क्वेअर्स आहेत तर त्याचा स्क्वेअर करा. n² म्हणजे 1² 1, एकच. आणि ते एक कोण असतं रे, s. ते एक कोण असतं s, किंवा आतापर्यंत फक्त लक्षात ठेवा एकच असं ऑर्बिटल आहे, एकच असा स्क्वेअर आहे. त्यानंतर सेकंडचा बघा,
म्हणजेच एल शेल मध्ये, त्याला आपण काय करू, ब्ल्यू ने इंडिकेट करू. एल मध्ये किती ऑर्बिटल्स आहेत, 2 चा स्क्वेअर 4. सो याच्यामध्ये 4 स्क्वेअर्स आहेत असे इमॅजिन करा. व्हॉट आर स्क्वेअर्स, दीज आर ऑर्बिटल्स. व्हॉट आर स्क्वेअर्स, दीज आर ऑर्बिटल. पहिल्या ह्याच्यात 1 आहे. तसं तिसऱ्यात सांगितलं तर 3 चा स्क्वेअर 9 आणि चौथ्यात सांगितलं तर 4 चा स्क्वेअर 16. काढू शकाल टोटल नंबर ऑफ ऑर्बिटल्स? येस, एन स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा. मी कसं दिसतं हे नंतर दाखवेन, आता फक्त पाठ. n म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, also given as k l m n o and so on, आणि n स्क्वेअर त्यामध्ये किती स्क्वेअर आहेत म्हणजे किती ऑर्बिटल आहेत याची व्हॅल्यू देतात. पहिल्यामध्ये 1 आहे, दुसऱ्यामध्ये टोटल 4 आहेत, तिसऱ्यामध्ये 9 आहेत आणि लास्ट मध्ये 16 आहेत. ॲज यू गो डाऊन म्हणजेच कसं, न्यूक्लियस पासून जसं 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 तुम्ही दूर जाताय तशी एनर्जी तुमची इन्क्रीज होतीये. ते तर तुम्हाला लास्ट लेक्चर मध्येच सांगितलेलं. इथं एनर्जी जास्त आहे आणि इथं एनर्जी कमी आहे. सो जास्त एनर्जी कडून कमी एनर्जीचे ट्रान्झिशन्स आपण केले. सो ॲज प्रिन्सिपल क्वांटम नंबर इन्क्रीजेस द साइज अँड एनर्जी ऑफ द शेल इन्क्रीजेस. साइज पण वाढतीच आहे, दिसतच आहे, आणि एनर्जी पण वाढत असते. प्रिन्सिपल क्वांटम नंबरची आयडिया क्लिअर आहे. नाव लक्षात ठेवायचं प्रिन्सिपल क्वांटम नंबर. सिम्बॉल लक्षात ठेवायचा n. इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट शेल किंवा ऑर्बिट. पॉइंट नंबर 3 झाला. पॉइंट नंबर 4, त्याची व्हॅल्यू कुठून कुठेपर्यंत आहे, 1 2 3 अँड सो ऑन. पॉइंट नंबर 5, यू कॅन कॅल्क्युलेट टोटल नंबर ऑफ ऑर्बिटल्स बाय फॉर्म्युला n स्क्वेअर. 5 पॉइंट मध्ये शॉर्ट नोट खत्म. परत रिपीट करते. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, symbol n, gives information about shell or also called as orbit. It has value from 1 2 3 and so on. And fifth, the n square value gives total number of orbitals. 5 पॉइंट मध्ये खत्म. आता बघा, azimuthal quantum number denoted by symbol L. व्हॅल्यूज कुठून कुठे, 0 to n-1. 0 to n-1 म्हणजे काय, इथं L च्या व्हॅल्यूज लिहूया. azimuthal क्वांटम नंबर, जर प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 असेल, जर प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 असेल तर इथं 1 सबस्टिट्यूट करायचं. 1 - 1 0. सो 0 to 0 नथिंग, 0. पहिल्या शेलचा azimuthal क्वांटम नंबर आहे 0. दुसऱ्या शेलचा azimuthal नंबर काय असणार आहे, 0 to 2 - 1 म्हणजेच काय 1. 0 to 1. 0 to 1 मध्ये कोण येतं रे, 0 येतं आणि 1 येतं. सो 2 साठी काय आलं, 0 1. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 असेल तर azimuthal क्वांटम नंबर किती असणार आहे बघा, 0 पासून प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3. सो इथं 3 पुट करा. 3 - 1 2 पर्यंत म्हणजे 1 2. लास्ट प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4. सो इथं 4 पुट करा. व्हॅल्यू कुठून कुठे, 0 to 4 - 1 दॅट इज 3. 0 to 3 1. सो 0 1 2 3. हे झाले तुमचे सगळे azimuthal क्वांटम नंबर्स. पण याचा अर्थ काय आहे ना, नंबर तर लिहून घेतले आणि फॉर्म्युला दिला असेल तर नंबर लिहिणं काय अवघड नाहीये. azimuthal नंबर बंच मध्ये असतो. बंच कुठून कुठे असतो, 0 to n-1. व्हॉट इज n? n इज प्रिन्सिपल क्वांटम नंबर. सो l ची व्हॅल्यू 0 आली, दुसऱ्यासाठी 0 1, तिसऱ्यासाठी 0 1 2, चौथ्यासाठी 0 1 2 3. ओके, व्हॉट इज द मीनिंग बघा. जेव्हा L ची व्हॅल्यू 0 आहे, इट मीन्स इट इज टॉकिंग अबाउट S सबशेल. S P D F हे 4 सब शेल असतात. शेलच्या आतमधली शेल सब शेल. सो प्रिन्सिपल क्वांटम नंबर शेल बद्दल सांगतो, शेल. अँड azimuthal क्वांटम नंबर त्याच्या आतमध्ये असणाऱ्या सब शेल बद्दल सांगतो. अँड सब शेल 4 आहेत, S P D आणि F. सो जर L ची व्हॅल्यू 0 आहे तर इट मीन्स त्याच्यामध्ये S नावाची सबशेल आहे. आता बघा, 1 असेल तर P, 0 आहे म्हणून S,
1 आहे म्हणून p. सो दुसऱ्या ऑर्बिटमध्ये s पण आहे आणि p पण आहे. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये s पण आहे, p पण आहे, d पण आहे. 0 म्हणजे s, 1 म्हणजे p, 2 म्हणजे d आणि 3 म्हणजे f. मी लिहिलं बघा इथे. L ची व्हॅल्यू 0, 1, 2, 3 असू शकते. 0 असेल तर S सबशेल, 1 असेल तर P सबशेल, 2 असेल तर D सबशेल आणि 3 असेल तर F सबशेल. लक्षात राहील का? नव्याने शिकतात, पहिल्यांदाच या गोष्टी शिकतात. टफ असू शकतात, टफ वाटू शकतात, पण टफ नाहीये. खूप सिंपल आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑर्बिटचा नंबर आहे, शेलचा नंबर आहे आणि ॲझोमेथल क्वांटम नंबर त्याच्या आतमध्ये किती सबशेल आहेत ते सांगतो. सबशेल म्हणजे काय? S P D F. प्रिन्सिपल क्वांटम नंबर काउंट करून करतो. ॲझोमेथल क्वांटम नंबर 0 पासून प्रिन्सिपल -1 करायचा आहे, 0 पासून n-1 करायचं आहे. भरू शकाल हा चार्ट पूर्ण स्वतःहून. 1 2 3 4 KLMN नंबर ऑफ ऑर्बिटल्स n स्क्वेअर नी काढायचं. ऑर्बिटल्स म्हणजे छोटे छोटे स्क्वेअर्स आहेत ते. साइज ऑफ शेल खाली जाईल तसं इन्क्रीजेस. ॲझोमेथल क्वांटम नंबर काढण्याचा फॉर्म्युला 0 पासून n-1 पर्यंत. आणि हे काय लिहिलं मी? 0 म्हणजे s, 0-1 म्हणजे sp, 0-1-2 म्हणजे spd, 0-1-2-3 म्हणजे spdf सबशेल्स लिहिले. आता या दोन्ही वरती नीट लक्ष देऊन बघा. मी पहिला न्यूक्लियस काढतीये. न्यूक्लियसच्या बाहेर मी काढलं पहिलं ऑर्बिट आणि मी तुम्हाला सांगितलं याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 आहे. मग याचे ऑर्बिटल्स काढू शकते का मी? ऑर्बिटल्स येस मॅम काढू शकतो आपण. कसं? मॅम तुम्ही फॉर्म्युला दिलाय n स्क्वेअर. व्हेरी नाईस. मग चला काढा. काय येणार आहे? 1 स्क्वेअर 1. नंबर ऑफ ऑर्बिटल्स येणार आहे 1. याचा अर्थ याच्यामध्ये एकच असं घर आहे, एक स्क्वेअर. तो स्क्वेअर कोण आहे बघा? पहिल्यामध्ये एकच स्क्वेअर आहे, तो S आहे. तो कुठला? हा स्क्वेअर म्हणजे रिप्रेझेंटेशन आहे. कोणाचं रिप्रेझेंटेशन आहे? तर S नावाच्या सबशेलचं. S नावाच्या सबशेलचं रिप्रेझेंटेशन आहे. अजून कळालं नसेल तर अजून बघा. पुढची सेल काढतीये, पुढची शेल काढतीये. ही शेल कोणती आहे? पटकन सांगाल तुम्ही. n=2 आहे. मग माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे नंबर ऑफ ऑर्बिटल्स. नंबर ऑफ हे स्क्वेअर्स किती आहेत? n स्क्वेअर म्हणजेच किती? 2 स्क्वेअर म्हणजेच किती? 4. त्यामध्ये 4 स्क्वेअर्स आहेत. म्हणजे असे काही स्क्वेअर तिथे दिसत नसतात. मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन करायला दाखवतेय. 1 2 3 4. हे 4 कोण आहेत? एक S आणि 3 P असतात. S ऑलवेज एकच असतो, S ऑलवेज एक असतो, P 3 असतात. सो हा एक S आहे, हा P आहे, हा P आहे, हा P आहे. एक S 3 P. टोटल किती झाले? 4. हे 4 आहेत. ओके. सो इथं कुठेतरी लिहून घ्या. किती S असणार आहेत? एकच S असतो नेहमी. P किती असतात? P 3 असतात. D किती असतात? D 5 असतात. अँड F किती असतात? 7 असतात. पटकन लिहून घ्या. S 1, P 3, D 5, F 7. आता तुम्ही तुमची तिसरी शेल काढून बघा, थर्ड शेल काढून बघा. काय लिहिणार तुम्ही? n=3. सो ऑर्बिटल्स किती येणार आहे त्याच्यात? n चा स्क्वेअर, 3 स्क्वेअर 9. मग बघा 9 कसे आहेत? एक S 3 P आणि D किती? 5. 5 6 7 8 9. सो हे 9 आहेत ते ऑर्बिटल्स. टोटल काउंट करतात, त्याला ऑर्बिटल्स म्हणायचं असतं. एक दिसतं ते ऑर्बिट, त्याच्यामध्ये असतात सबशेल्स. या सगळ्या सबशेल्सना एकत्र केलं की तयार होतं ऑर्बिटल. दिसतं ते ऑर्बिट, ऑर्बिटच्या आतमध्ये आहेत SPDF सबशेल्स. अँड जेवढे सबशेल्स आहेत तेवढ्या सगळ्यांना काय म्हणतो आपण? ऑर्बिटल्स. गेटिंग माय पॉइंट? या गोष्टी कळायला मलाच इतका वेळ लागलाय तर डेफिनेटली तुम्हाला कळायला अजून वेळ लागेल. पण समजून घ्या, मला 12th स्टँडर्ड मध्ये या गोष्टी जड होत्या, मला BSc मध्ये जाऊन कळाल्या. बट मेक शुअर की तुम्हाला 12वीतच समजतील.
ओके, चला याचा पटकन स्क्रीनशॉट करून घ्या. नेक्स्ट आहे मॅग्नेटिक क्वांटम नंबर. सिम्बॉल काय? m टू द बेस l. मगाशी चार्ट मध्ये सुद्धा लिहिलेलं. आणि त्यानंतर आहे स्पिन क्वांटम नंबर m टू द बेस स्मॉल s येतो. आता पहिलंच मी सांगितलं, पहिला पॉइंट ऑलवेज असणार आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. त्याच्यानंतर जे काही नाव आहे ते प्रिन्सिपल क्वांटम नंबर असेल, ॲझोमिथल असेल, मॅग्नेटिक असेल किंवा स्पिन असेल, पहिलं त्याचं नाव लिहायचं प्रॉपर. सेकंड मध्ये त्याचा सिम्बॉल लिहायचा n l, m टू द बेस l, m टू द बेस s. त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू कुठून कुठेपर्यंत आहे ते प्रॉपरली लिहा. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 2 3 अँड सो ऑन. ॲझोमिथल क्वांटम नंबर 0 पासून n-1 पर्यंत आहे. तसंच मॅग्नेटिक क्वांटम नंबर -l पासून +l पर्यंत आहे. आणि मग ह्याचं मीनिंग एक्झॅक्टली काय आहे ते एक्सप्लेन करायचं. फॉर एक्झाम्पल अशा ऑर्बिटचा की ज्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 आहे, तुम्ही बघितलंय त्याचा ॲझोमिथल क्वांटम नंबर 0 टू n-1 म्हणजे 0 टू 1-1 0, 0 टू 0 एकच व्हॅल्यू आणि l ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे दे आर टॉकिंग अबाउट s सब शेल. सो हे जसं ऑर्बिट बद्दल इन्फॉर्मेशन देतोय तसं हा l सब शेल बद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे आणि मॅग्नेटिक क्वांटम नंबर ओरिएंटेशन बद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. कसा आहे स्पेस मध्ये त्याला म्हणायचं ओरिएंटेशन. स्पेस मध्ये तो सबशेल कसा प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं ओरिएंटेशन. आणि m ची व्हॅल्यू कुठून कुठेपर्यंत असते? -l पासून +l पर्यंत. म्हणजे काय आता बघा, l ची व्हॅल्यू काय आहे या ब्रॅकेट मध्ये? 0. सो 0 टू 0 काय? 0च आन्सर येणार आहे, त्याला तसंच ठेवा. त्यानंतर बघा ज्याचा ऑर्बिट नंबर 2 आहे त्याच्यामध्ये s आणि p सबशेल आहे. मग मॅग्नेटिक -l कोण घेताय? आधी s ला कन्सिडर करा. याच्यामध्ये दोन भाग करते कारण l ची व्हॅल्यू एकदा 0 आहे. सो 0 कन्सिडर केला तर 0 आणि l ची व्हॅल्यू जेव्हा 1 कन्सिडर करताय, 1 कन्सिडर केली तर -1 0 +1 कारण -l टू +l जायचंय. l ची व्हॅल्यू 1 सो -1 टू +1 जात असताना मध्ये 0 आहे. तसं 3 नंबर मध्ये 3 एरोज करा, 1 2 3. जेव्हा तुम्ही s बद्दल बोलत असाल 0, जेव्हा तुम्ही p बद्दल बोलत असाल -1 टू +1, -1 0 +1. 2 बद्दल बोलत असाल तेव्हा -2 -1 0 +1 +2. सिमिलरली याच्यामध्ये किती करणार? 1 2 3 4 4 एरोज. 1 2 3 4. s म्हणजे 0 कन्सिडर केलं तर 0. 1 बद्दल बोलत असाल तर -1 0 +1. 2 बद्दल बोलत असाल -2 -1 0 +1 +2. 3 बद्दल बोलत असाल -3 -2 -1 0 +1 +2 +3. बघितलं? आता हे झाले सगळे मॅग्नेटिक क्वांटम नंबरचे व्हॅल्यूज. पण त्याचं मीनिंग काय? जसं मगाशी 0 0 1 0 1 2 0 1 2 3 या ॲझोमिथल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यूज होत्या. पण त्याचं मीनिंग काय? जेव्हा असा क्वेश्चन आला तेव्हा मी म्हटलं 0 म्हणजे s सबशेल, 1 म्हणजे p सबशेल, 2 म्हणजे d सबशेल आणि 3 म्हणजे f सबशेल. तसं या सगळ्याचं मीनिंग काय आहे? या सगळ्याचं मीनिंग आहे की s ऑर्बिटल जो काही आहे आपला तो किती आहे? 1. नंबर किती आहे हा? 1. सो s ऑर्बिटल असा दाखवतो आपण एका ब्रॅकेटनी. एकच आहे ना. आणि 0 डायरेक्शन, नो ओरिएंटेशन. ओरिएंटेशनच नाही, 0 ओरिएंटेशन, नो डायरेक्शन म्हणा. त्यानंतर s जिथं दिसतं आता तिथं तुम्ही एक एक घर काढून घ्या. एक एक घर काढून घ्या. आता p बद्दल. p मध्ये किती व्हॅल्यूज दिसतात तुम्हाला? 1 2 3 म्हणजे तिथं किती घर आहेत? किती ऑर्बिटल्स आहेत? 3. एक आहे निगेटिव्ह ऍक्सिस वर, एक आहे 0, एक आहे +1. द डायरेक्शन्स आहेत, ओरिएंटेशन्स आहेत. त्यानंतर d चा बघा, हे तर तुम्हाला कळालं. आता 3 म्हणजे 3 व्हॅल्यूज म्हणजे 3 घर. p ऑर्बिटल किती असतात? 3.
एस ला फक्त एसच लिहिता, पण पी ला लिहित असताना एक असतो px, एक असतो py, एक असतो pz. सो एक लिहिताय म्हणजे एस, तीन लिहिताय म्हणजे तो आहे px, py, pz. आता बघा डी बद्दल बोलताय. डी ची व्हॅल्यू असते एल साठी 2. सो -2 पासून +2 पर्यंत किती ऑर्बिटल्स आहेत हे, किती नंबर्स आहेत ते काउंट करा. 1 2 3 4 5. दॅट इज डी किती असणार आहेत ऑर्बिटल्स 5. कोण कोण इथं लिहिते. dxy, dyz, dzx, dx² - y² and dz². dxy, dyz, dzx. लक्षात येतं ना, xy ऍक्सिस, yz ऍक्सिस, zx ऍक्सिस. x² - y² आणि dz². हे 5 ऑर्बिटल्स आहेत, 5 ओरिएंटेशन्स आहेत डी ऑर्बिटलचे. सो सिमिलरली s म्हणजे 1, p म्हणजे 3, d म्हणजे 5 आणि f जेव्हा बोलाल f बद्दल तेव्हा -3 to +3 हे किती ऑर्बिटल्स आहेत बघा. यू विल फाइंड देम ॲट 7. 1 2 3 4 5 6 7. आणि मगाशी कुठेतरी शॉर्ट मध्ये मी लिहून दिलेलं तुम्हाला, एस 1 असतो, p 3 असतात, d 5 असतात आणि f 7 असतात. बघा बरं, तेच काढलंय. एस म्हणजे 1 घर, p म्हणजे 3, d म्हणजे 5 आणि f म्हणजे 7. सो हे जे ओरिएंटेशन आहे, हे ओरिएंटेशन या ज्या डायरेक्शन्स आहेत हे कोणी दिलं, मॅग्नेटिक क्वांटम नंबर. कसं दिलं, -L to +L. 0 म्हणजे 1 घर, 0 म्हणजे 1 घर आहे ते. 0 न्यूमेरिकल काउंट करायचा आहे हा, 1 नंबर, 1 डिजिट. सो 1. 1 2 3 म्हणून 3, 1 2 3 4 5 म्हणून 5, 1 2 3 4 5 6 7 म्हणून 7. ओके, दिस वॉज मॅग्नेटिक क्वांटम नंबर. सो मगाचपासून मी कुठे इलेक्ट्रॉन बद्दल बोलली आहे का. पहिलं घेतलं प्रिन्सिपल क्वांटम नंबर. कशाची इन्फॉर्मेशन दिली, न्यूक्लियसच्या बाहेर कितवा ऑर्बिट आहे, कितवा शेल आहे. त्यानंतर मी डिस्कस केलं n² आणि n² न मला सांगितलं त्यामध्ये किती ऑर्बिटल्स आहेत, किती घरं आहेत. मी समजण्यासाठी म्हणतीये घर, ऑर्बिटल्स म्हणायचं, ठीक आहे. मग त्याच्यानुसार तुम्ही सगळे काढून बघितले. पहिल्यामध्ये किती असणार आहेत, 1. दुसऱ्यामध्ये किती होते रे, 4. बघा 1 2 3 4. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 म्हणजे n² ची व्हॅल्यू 4 आणि 4 कसे, 1 s आणि 3 p, 4. त्याच्यानंतर इथं 9 होते. कसे 9 आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9. इथे किती आहेत, 16. काउंट करा. हे किती आहेत तुमचे खालचे, 7 8 9 10 11 12 13 14 15 16. करेक्ट मॅच होतं. सो ऑर्बिटल्स. त्यानंतर आला अझिमुथल क्वांटम नंबर. अझिमुथल क्वांटमची व्हॅल्यू 0 असू शकते, 1 असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते अँड सो ऑन. सो एस पी डी आणि एफ यावरून तुम्ही सांगितलं की नेमका कोणता सबशेल आहे. एस सबशेल आहे की पी सबशेल आहे की डी सबशेल आहे की एफ सबशेल आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कळालं की एस ऑलवेज 1 असणार आहे. पी बद्दल बोलत असताना ऑलवेज अशी 3 रूम्स काढायचे आहेत. डी बद्दल बोलत असताना ऑलवेज किती, 1 2 3 4 5 आणि एफ बद्दल बोलत असताना 7 1 2 3 4 5 6 and 7. एस बद्दल बोलत असताना 1, पी बद्दल बोलत असताना 3, डी बद्दल बोलत असताना 5 आणि एफ बद्दल बोलत असताना 7. तुमचे काय काढायचे, हे कोण आहेत, एस पी डी एफ सब शेल आहेत, पण खाली काढलेले सगळे ऑर्बिटल्स. एस मध्ये 1, पी मध्ये 3, डी मध्ये 5, एफ मध्ये 7 ऑर्बिटल्स आहेत. हे ओरिएंटेशन दिलं मॅग्नेटिक क्वांटम नंबर एम नी. मॅग्नेटिक क्वांटम नंबर एम नी. आता कुठेही इलेक्ट्रॉन बद्दल बोललेली नाहीये मी. सो म्हणून मी पहिल्यांदा चार्ट जो काढला त्यामध्ये क्लिअरली लिहून दिलेलं की पहिले 3 मॅग्नेटिक क्वांटम नंबर ऑर्बिट्स बद्दल बोलणार आहे. ऑर्बिट, ऑर्बिटल, सबशेल, ओरिएंटेशन. कुठेच इलेक्ट्रॉन नाहीये. इलेक्ट्रॉनचं सांगणारा क्वांटम नंबर आहे स्पिन क्वांटम नंबर. अँड स्पिन क्वांटम नंबरची व्हॅल्यू असते +½ किंवा -½ काय आहे ती, +½
किंवा मायनस हाफ. आता बघा, जेव्हा तुम्हाला इलेक्ट्रॉन फिल करायचे, तुम्हाला लक्षात आलं पहिलं जे ऑर्बिट आहे n=1, त्यामध्ये कोण असतं बघा, फक्त s. n=1 मध्ये फक्त कोण आहे, s. सो 1s लिहितात. 2 मध्ये कोण कोण आहे, दुसऱ्या शेल मध्ये s पण आहे, p पण आहे. शेल दुसरी, त्यामध्ये s पण आहे, दुसऱ्या शेल मध्ये p पण आहे. तिसऱ्या शेल मध्ये कोण आहे बघा, s आहे, p आहे, d आहे. सो तिसऱ्यामध्ये कोण कोण आहे, 3s असेल, 3p असेल, 3d सुद्धा असणार. चौथ्यामध्ये कोण कोण आहे चेक करा, s p d f, चारही सुद्धा खाली लिहिते. 4s आहे, 4p आहे, 4d आहे, 4f पण आहे. आता याच्यामध्ये ऑर्बिटल्स पण तुम्हाला माहिती आहेत. s मध्ये तुम्ही 1 काढणार, s दिसलं की 1 काढणार, p दिसलं की 3 काढणार. s दिसलं की 1 काढणार, p दिसलं की 3 काढले, d दिसलं तर 5 अँड सो ऑन. अँड सो ऑन. इथपर्यंत काम झालं 3 क्वांटम नंबर वापरून. चौथा म्हणजे स्पिन. जेव्हा तुम्ही याच्यात इलेक्ट्रॉन भरताय तर प्रत्येक घरात 2 इलेक्ट्रॉन जातात. प्रत्येक ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन भरत असतात. मी पहिला भरला जो अपवर्ड डायरेक्शन मध्ये हेड करतोय. अप डायरेक्शन म्हणजे पॉझिटिव्ह स्पिन. जो तुमचा इलेक्ट्रॉन आहे तो स्वतः भोवती असा स्पिन करत असतो. एकतर राईट स्पिन करेल किंवा लेफ्ट हँड साइड मध्ये स्पिन करेल. पॉझिटिव्ह स्पिन करेल किंवा निगेटिव्ह स्पिन करेल. म्हणजेच काय, क्लॉकवाईज केलं स्पिनिंग याने तर आपण त्याला म्हणतो प्लस हाफ स्पिन, आणि जर अँटी क्लॉकवाईज स्पिनिंग केलं तर आपण त्याला म्हणतो मायनस हाफ स्पिन. जस्ट इंडिकेट केलं, प्लस म्हणजे क्लॉक आणि निगेटिव्ह म्हणजे अँटी क्लॉक. सो 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजे 2 निगेटिव्ह चार्जना जर एकत्र राहायचं असेल तर त्याचा एकाचा स्पिन क्लॉकवाईज पाहिजे आणि दुसऱ्याचा स्पिन अँटी क्लॉकवाईज पाहिजे. सो जर मी एक इलेक्ट्रॉन अपवर्ड दाखवतीये तर दुसरा इलेक्ट्रॉन डाऊनवर्ड दाखवायला पाहिजे. प्रत्येक घरामध्ये 2च इलेक्ट्रॉन तुम्ही काढू शकताय. ओके, तिसरा इलेक्ट्रॉन तिथे बसतच नाही. 1 इन अपवर्ड, 1 इन डाऊनवर्ड डायरेक्शन. जो अपवर्ड डायरेक्शनला हेड करतोय त्या इलेक्ट्रॉनचा मॅग्नेटिक क्वांटम नंबर असणार आहे प्लस हाफ, स्पिन क्वांटम नंबर ms, स्पिन क्वांटम नंबर. आणि जो खाली हेड केलाय त्याचं काय नाव असणार आहे, ms = -हाफ. दिस इज द एंड ऑफ क्वांटम नंबर्स. दिस इज द टोटल एंड ऑफ क्वांटम नंबर्स. टेक अ स्क्रीनशॉट. चला क्वेश्चन सॉल्व करूया क्वांटम नंबर्स वरती. हाऊ मेनी ऑर्बिटल्स मेक n शेल. n शेल मध्ये किती ऑर्बिटल्स आहेत? व्हॉट इज द सबशेल वाइज डिस्ट्रीब्यूशन ऑफ ऑर्बिटल्स इन n शेल. आता पहिलं किती ऑर्बिटल्स आहे काढायचं आहे आणि त्याचं सबशेल वाइज डिस्ट्रीब्यूशन द्यायचंय. क्वेश्चनचा अर्थ आय नो कोणालाही कळालेला नाहीये, पण जसं आपण सॉल्व करू तुम्हाला गोष्टी रिव्हील होत जातील. पहिला तर त्यांनी सांगितलं दे आर टॉकिंग अबाउट n शेल. मग n शेल वरून किती जणांना प्रिन्सिपल क्वांटम नंबर काढता येईल? यू नो दॅट k पासून शेल स्टार्ट होते, k l m n. पहिल्या शेलचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1, दुसरा, तिसरा, चौथा. सो n बद्दल विचारतायत आपल्याला. प्रिन्सिपल क्वांटम नंबर इनडायरेक्टली किती दिलाय? 4. हाऊ मेनी ऑर्बिटल्स? मग तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ ऑर्बिटल्स कसं काढायचं. ऑर्बिटल्स आठवतात का? n स्क्वेअर. सो n स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर 16. मग हे झाला पहिला क्वेश्चन. सब शेल वाइज डिस्ट्रीब्यूशन म्हणजे यामध्ये s p d f किती आहेत व्यवस्थितपणे सांगा. तुम्हाला माहिती आहेत सगळ्या गोष्टी, फक्त रिप्रेझेंट करता आला पाहिजे. इथं लिहायचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर, इथं लिहायचं नंबर ऑफ ऑर्बिटल्स आणि इथे लिहायचं सबशेल वाइज डिस्ट्रीब्यूशन. सबशेल वाइज डिस्ट्रीब्यूशन. पण हे करण्यासाठी तुम्हाला मॅग्नेटिक क्वांटम नंबरची सुद्धा गरज लागते. सो इथे रफ कॅल्क्युलेशन्स करूया. जर प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4 असेल तर ॲझोमेट्रिक क्वांटम नंबर किती असतो रे? 0 to n-1. सो 0 1 2 3. याचा अर्थ याच्यामध्ये s सबशेल आहे, p सबशेल आहे, d सबशेल आहे आणि f सबशेल पण आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4,
ऑर्बिटल 16 आणि सबशेल कोण आहेत? एस आहे, पी आहे, डी आहे आणि एफ पण आहे. हे फक्त सबशेल्स लिहिले. आता याच्यामध्ये किती ऑर्बिटल्स तुम्हाला माहिती आहे? एस मध्ये एक ऑर्बिटल असतं, पी मध्ये 3 ऑर्बिटल असतात, डी मध्ये 5 ऑर्बिटल आहेत आणि याच्यामध्ये 7 ऑर्बिटल आहेत. एस मध्ये एक म्हणजे कसं काढताय? ओनली वन. इथे 3 कसे काढताय? असे. इथे 5 रूम्स 1 2 3 4 5. इथे 7 1 2 3 4 5 6 7. आणि जर लिहायचंच असेल तुम्हाला तर याच्यावरती खाली लिहितात खरं तर. हा एस आहे, हा पी एक्स, हा पी वाय, हा पी झेड, हा डी एक्स वाय, डी वाय झेड, डी झेड एक्स. लिहून घ्या ते व्यवस्थित. इथे लिहिते मी डी एक्स वाय, डी वाय झेड, डी झेड एक्स, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. हे 5 तसे आहेत. आणि हे जे आहेत हे खूप कॉम्प्लिकेटेड आहेत. डायरेक्ट लिहून टाका एफ ऑर्बिटल्स. एफ ऑर्बिटल्स बघा 16 आहेत का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 and that's the correct answer. ओके. सो तुम्हाला हे काय MST च्या पेपर मध्ये नाही येणार असं की ड्रॉ द डिस्ट्रीब्युशन म्हणून, पण तुम्हाला माहिती पाहिजे 16 ऑर्बिटल्स म्हणजे 1 S 3 P 5 D आणि 7 F आहेत. अशा टाइपचे क्वेश्चन्स येणार आहेत. शेप्स ऑफ ऑर्बिटल्स. तुम्हाला ऑर्बिटल म्हटलं की पटकन हे डोळ्यासमोर आलं पाहिजे. ओके. मग तुमच्याकडे कोणते ऑर्बिटल्स असतात रे? SPDF. सबशेल्स बद्दलच बोलतायत ते. SPDF एका घराला ऑर्बिटल म्हणतात. हे S ऑर्बिटल आहे पण याला S सबशेल सुद्धा म्हणू शकताय की नाही? येस. हे एक घर म्हणजे ऑर्बिटल, पण असे 3 घरे एकत्र आलीत की तुम्ही त्याला P सबशेल म्हणताय. एक घर म्हणजे एक बॉक्स म्हणजे ऑर्बिटल. असे 5 एकत्र आले तर तो बनतो D सबशेल. सो ऑर्बिटल आणि सबशेल ऑलमोस्ट सेम आहेत. बघा तुम्हाला S चा शेप विचारला तर S इज स्पियरिकल, डायरेक्शनलेस. S इज स्पियरिकल. P बद्दल विचारला तर P तुमच्याकडे किती आहेत रे? 1 2 3 ऑर्बिटल्स आहेत. एक ऑर्बिटल, 2 ऑर्बिटल, 3 ऑर्बिटल. सो त्याला ऍक्सिस वरती काढायचंय. एक असणार आहे तुमच्या y ऍक्सिस वर, एक असेल तुमच्या x ऍक्सिस वर आणि एक असेल z ऍक्सिस वरती. सो 3 का आहेत ते? एक असणार आहे वरती तुम्ही कोणती ऍक्सिस ड्रॉ करताय? y. ही कोणती आहे? x. आणि ही कोणती आहे? z. ओके. सो यालाच आपण डंबेल शेप असं सुद्धा म्हणतो. डंबेल सारखा दिसतोय तर दिस इज डंबेल शेप. हा कुठला आहे? स्पियरिकल शेप. स्पियरिकल शेप. नॉन डायरेक्शनल. वरचा कसा आहे? नॉन डायरेक्शनल. काही डायरेक्शनच नाही याला. नॉन डायरेक्शनल. पण हे डायरेक्शन. हा एक्स ऍक्सिस. सो याला मी px म्हणते. हा y ऍक्सिस वर, सो हा py आणि हा z वरती आहे, सो pz. आता d बद्दल बघा. d ऑर्बिटल. याला आपण डिफ्युज्ड किंवा डंबल शेप किंवा डबल डंबेल शेप म्हणतात. नॉट डंबेल, इट इज कॉल्ड ॲज डबल डंबेल शेप. डबल डंबेल किंवा यालाच अजून काय म्हणतात? डिफ्युज्ड. डिफ्युज्ड कसे असतात बघा. सो डी ऑर्बिटल्सचा आपण शेप बघण्याआधी या साइडचा बोर्ड क्लिअर करून घेऊ आणि मग तिथे डी ऑर्बिटल्स ड्रॉ करूया. याचा स्क्रीनशॉट करून घ्या. डी डबल डंबेल किंवा डिफ्युज्ड शेप. आता मी तुम्हाला सांगितल्यापैकी ऑर्बिटल्स आठवत आहेत का बघा. पहिलं शिकवेन डी एक्स वाय. हा कोण असणार आहे? डी एक्स झेड. हा कोण आहे? डी वाय झेड. हा डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि हा असेल डी झेड स्क्वेअर. पाठच ठेवावं लागेल. एक्स आणि वाय ऍक्सिसच्या मधल्या प्लेन मध्ये ही एक्स ऍक्सिस, ही वाय ऍक्सिस, मधला प्लेन कसा ड्रॉ कराल मग?
हा एक डंबेल आणि वाय प्लेन मध्ये दुसरा डंबेल, झाला डबल डंबेल शेप. आता हे तुम्ही एक्स वाय इमॅजिन करताय असं दिसायला. आता वाय झेड बघा, वाय आणि झेड, तेव्हा असं समजा की एक्स ऍक्सिस बाहेर आली आहे, शेप तर तसाच दिसणार आहे, एक एक्स ऍक्सिस मध्ये एक झेड मध्ये. सो हा सॉरी वाय झेड चालू, सो वाय मध्ये आणि झेड मध्ये दिसताना ते तसाच दिसतो याच्यासारखा, फक्त ऍक्सिस वेगवेगळे. आता मी तुम्हाला 3D स्पेस नाही दाखवू शकत. हा असा आहे प्लेन मध्ये तर हा असा असेल, हा असा आहे ना चार पाकळ्या, तर ह्या अशा असतील आडव्या आतमध्ये घुसलेल्या. ओके, आता बघा वाय सॉरी एक्स झेड आणि इथं वाय आहे, वाय आउट ऑफ द प्लेन काढली आहे, एक्स मध्ये आणि झेड मध्ये काढायचा आहे. हा काढला एक्स मध्ये आणि हा काढला झेड मध्ये. ऑन बोर्ड तुम्हाला तिन्ही सेमच दिसतात, हा हा हा, बट चेक इट जरासं, त्याच्या ऍक्सिस वेगवेगळे आहेत. सो ऍक्सिस मध्ये तो एक असा असेल, एक असा असेल, एक असा असेल. सो 3 डायमेन्शन इमॅजिनेशन आहे फक्त ते. हा आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअर म्हणजे दे आर टॉकिंग की एक्स ऍक्सिस वरती येतो, हा आहे एक्स स्क्वेअर, आणि वाय म्हणजे हा वाय वरती आहे. हा कुठे रे, इन बिटवीन द ऍक्सिस, इन बिटवीन द ऍक्सिस, इन बिटवीन द ऍक्सिस, इन बिटवीन द ऍक्सिस, आणि हा अलोंग ऍक्सिस, ऍक्सिस वरती आहे. सो दिस इज द डिफरन्स. जेव्हा मी एक्स वाय म्हणते एक्स आणि वायच्या मध्ये, वाय झेड म्हणते वाय आणि झेडच्या मध्ये, एक्स झेड मध्ये एक्स आणि झेडच्या मध्ये आहेत, ऍक्सिस वरती नाही आहेत, प्लेन मध्ये, आणि हे बरोबर ऍक्सिस वरती आहे. सिमिलरली डी झेड स्क्वेअर म्हणजे झेड ऍक्सिस वरती आहे. मी तर एक्स पण दाखवली आहे, वाय पण दाखवली आहे, झेड पण दाखवली आहे. झेड स्क्वेअर असल्यामुळे हा झेड आणि एक असतो असा, तो इमॅजिन नाही होणार, तेव्हा ड्रॉ असा करा सर्कल आणि त्यामध्ये हा एक ऑर्बिटल. यांना म्हटलं डबल डंबेल शेप किंवा डिफ्यूज शेप. एफ ऑर्बिटल्सचे शेप आपण बघत नाही बिकॉज देर आर मोर कॉम्प्लिकेशन्स, दे आर मोर कॉम्प्लिकेटेड, त्यामुळे ते बघायचे नाही. एस स्फिअरिकल नॉन डायरेक्शनल, पी डंबेल शेप पी एक्स पी वाय पी झेड, आणि डी डबल डंबेल किंवा डिफ्यूज डी एक्स वाय डी वाय झेड डी एक्स झेड डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट पॉइंट आहे एनर्जी ऑफ ऑर्बिटल्स. सो ऑर्बिटल म्हणजे एस पी डी एफ हे सगळे ऑर्बिटल्स मग असेच सांगितलं मी तुम्हाला, तर त्यांची एनर्जी कॅल्क्युलेट करूया. दोन वेगवेगळे रूल्स आहेत. फॉर हायड्रोजन ॲटम किंवा हायड्रोजन लाईक स्पीसीज म्हणजे हीलियम+1, लिथियम+2, बेरिलियम+3, ज्यांच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे त्या सगळ्यांसाठी वरचा रूल लागू होतो, तो म्हणजे ओनली डिपेंड्स ऑन एन. जसं की तुम्हाला मगाशी मी सांगितलं, न्यूक्लियस पासून जवळ आहे मग लांब जातील ऑर्बिटल्स, जेवढे लांब आहेत तेवढी त्यांची एनर्जी जास्त आहे. सो आउटर ऑर्बिटल्स हॅव हायर एनर्जी अँड इनर ऑर्बिटल्स हॅव लोअर एनर्जी. मग त्याच पॉस्ट्युलेटला कन्सिडर करून तुम्ही ऑर्बिटल्सची सिक्वेन्स कशी लावू शकता. सगळ्यात कमी असणार आहे 1s. आधी लिहून घ्या. s मध्ये 1 मध्ये फक्त s होता, 2 मध्ये s पण असतो p पण असतो, 3 मध्ये कोण कोण आहे 3s आहे, 3p आहे, 3d आहे, मगाशी पण लिहून दिलं. 4 मध्ये 4s असतो, 4p असतो, 4d असतो, 4f असतो. सो ज्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर मोठा त्याची एनर्जी पण मोठी. सो मोठं कोण आहे 4f. हे 4 4 4 4 मी सगळ्यांना इक्वल लिहायला पाहिजे, सगळ्यांचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम आहे, पण हे 4 वाले मोठे आहेत कोणापेक्षा 3d पेक्षा. 3d 3p इक्वल, 3p 3s इक्वल. 3s वाले मोठे आहेत कोणापेक्षा 2p आणि 2s पेक्षा, आणि सगळ्यात कमी आहे 1s. कशी सिक्वेन्स लावली कळालं का. बघा तो चार्ट. जेव्हा तुम्ही फर्स्ट ऑर्बिटल बद्दल बोलताय किंवा फर्स्ट ऑर्बिट बद्दल बोलताय त्यामध्ये फक्त s ऑर्बिटल आहे. सेकंड ऑर्बिट मध्ये बोलताय तेव्हा s आणि p आहे. थर्ड बद्दल बोलताय तर sp_d, आणि फोर्थ बद्दल बोला तर sp_d_f चारी सुद्धा असतात. मग मी म्हटलं जेवढा जास्त प्रिन्सिपल क्वांटम नंबर तेवढी जास्त एनर्जी. ह्या सगळ्यांचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4, सो या सगळ्यांची जास्त आहे दॅन 3 दॅन 2 आणि लास्टला 1. पण ही ट्रिक तुम्ही कोणासाठी वापरताय,
फक्त त्या स्पीसीज की ज्यांच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे हायड्रोजन किंवा हायड्रोजन लाईक स्पीसीज. यामध्ये ज्या ऑर्बिटल्सची एनर्जी तुम्हाला सेम दिसतीये sp-d-f. s म्हणजे असा 1 स्क्वेअर, p म्हणजे 1 2 3, d म्हणजे 5 आणि f म्हणजे 7. या सगळ्यांची एनर्जी कशी असणार आहे? सेम एनर्जी. आणि सेम एनर्जीच्या ऑर्बिटल्सनाच डीजनरेट ऑर्बिटल असं म्हटलं जातं. ऑर्बिटल्स विथ सेम एनर्जी आर कॉल्ड ॲज डीजनरेट. सो जर मी म्हणत असेल की पी ऑर्बिटल इज डीजनरेट, याचा अर्थ या तिघांची एनर्जी सेम आहे. डी ऑर्बिटल इज डीजनरेट, डी मध्ये किती असतात? 5, त्या पाचींची एनर्जी सेम आहे. एफ ऑर्बिटल इज डीजनरेट, एफ मध्ये किती आहे? 7, सातींची सुद्धा एनर्जी काय आहे? सेम आहे. मल्टी इलेक्ट्रॉन, आता हायड्रोजन बद्दल नाही बोलायचं, आता त्या ॲटम्स बद्दल बोलायचं की ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या जास्त आहे. ओके, मग पहिला त्याला रूल वापरताय लोएस्ट n+1 रूल. लोएस्ट n+1 म्हणजे तुम्हाला 1s ऑर्बिटल दिलंय, पण हे हायड्रोजन ॲटमचं नाही, अदर दॅन हायड्रोजन आहे. तर तुम्हाला 1s मध्ये माहिती आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 आणि s आहे म्हणजे ॲझोमिथल क्वांटम नंबर 0. n+l कराल तर काय येईल? 0 + 1 1. ओके, त्याचा सगळा ऑर्बिटल्स एकदा करून घ्या. इथं काय आहे? 2, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2, प्रिन्सिपल क्वांटम 3, प्रिन्सिपल क्वांटम 3, प्रिन्सिपल क्वांटम 4, प्रिन्सिपल क्वांटम 3, प्रिन्सिपल क्वांटम 4. त्याच्यानंतर s म्हणजे 0, p म्हणजे 1, s म्हणजे 0, p म्हणजे 1, s म्हणजे 0, d म्हणजे किती? 2 आणि p म्हणजे 1. आता ऍड करून घ्या. 2 + 0 2, 2 + 1 3, 3 + 0 3, 3 + 1 4, 4 + 0 4, 3 + 2 5, 4 + 1 5. बघा ही सिक्वेन्स कशी लावली आहे? 1 2 3 3 4 4 5 5. मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम्स साठी लोएस्ट n+l रूल काय सांगतो? प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये ॲझोमिथल क्वांटम नंबर ऍड करा, ज्याचा आन्सर कमी त्याची एनर्जी पण कमी. सो मी खूप सारे ऑर्बिटल्स घेतले, त्यांचं n+l केलं, सगळ्यांच्या व्हॅल्यूज लिहून घेतले. मग तुम्हाला हे तर कळालं की n+l 1 आहे आणि इथं n+l 2 आहे, म्हणजे कोणत्या ऑर्बिटची एनर्जी कमी असणार? 1s ची कमी आहे दॅन 2s. 1s ची कमी आहे दॅन 2s. पण 2p ला बघा, 2p चं 3 आहे. चला हे पण मान्य आहे, 2p चं n+l 3 आहे, दॅट इज ग्रेटर झालं 2p. 2p आणि 3s मध्ये कंपेअर करताना n+l दोघांचा सुद्धा 3 आलाय. व्हॉट नेक्स्ट? मग काय करणार? मग तुम्ही रूल नंबर 2 ला जाताय. इफ n+l इज सेम देन फाइंड द लोएस्ट n. ज्याचा n कमी त्याची एनर्जी कमी, ज्याचा n कमी त्याची एनर्जी कमी. मग बघा हा n आहे, हा l आहे, इथं 2 इथं 3. कोणाचा n कमी आहे? डेफिनेटली 2s चा. सो 2s ला कमी केलं आणि 3s ला जास्त लिहिलं. त्यानंतर खाली 4 दिसतात, सो 3p विल बी ग्रेटर दॅन 3s. परत बघा 4 4 कॉमन आलं, 4 4. आता काय बघा n ची व्हॅल्यू, इथं n 3 आहे, इथं n 4 आहे. जो लोएस्ट त्याची एनर्जी कमी, 4s जास्त झाला. आता खाली 5 आहे n+l, सो याला, आणि या दोघांमध्ये कंपेअर करताना n 3 आहे, खाली 4 आहे. सो सिक्वेन्स कशी भरते बघा इथे. आता तर 1s ची सगळ्यात कमी आहे, मग 2s येतो, मग 2p, मग 3s, मग 3p, त्याच्यानंतर 4s, परत 4p नाहीये, त्याआधी 3d येतो आणि लास्टला 4p आणि सो ऑन. तुम्ही ऑर्बिटल्स चेकआउट करू शकताय परत. पण जरा बघा आता हायड्रोजन ॲटम साठी तुम्ही काय लिहिलेलं? जेवढा ॲटॉमिक तुमचा क्वांटम नंबर जेवढा आहे त्याला इक्वल केलेलं. क्वांटम नंबर 1 आला, प्रिन्सिपल क्वांटम सगळ्यात कमी ठेवलं. इथं पण 2, इथं पण 2, दोघांना इक्वल केलं. 3 3 3, तिघांना इक्वल. 4 4 4 4, चौघांना इक्वल. पण हे कधी? when there is only one electron in the atom.
जेव्हा खूप सारे इलेक्ट्रॉन्स येतात तेव्हा हा रूल फेल होतो आणि दोन रूल्स वापरावे लागतात. ज्याचा n+l कमी त्याची एनर्जी कमी. सो 1s सगळ्यात कमी झाला. आणि जर सेम आले n+l तर तुम्ही काय फाइंड करताय, कोणाचा n कमी आहे आणि ही सिक्वेन्स लावली. आता इथं बघितलं तर 4p कुठे आहे बघा आणि इथं सगळ्यात जास्त मला 4p दिसतो. सो याच्यावरती क्वेश्चन विचारतात की विच ऑफ द ऑर्बिटल हॅज मोस्ट हायेस्ट एनर्जी. खाली 4 ऑर्बिटल्स दिले असतील, सगळ्यात जास्त कोणाची, सगळ्यात कमी कोणाची, असे क्वेश्चन्स विचारले जातात MHT CET मध्ये. आणि रूल्स कुठले वापरायचे आहेत हे दोन. टेक अ स्क्रीनशॉट. आतापर्यंत तुम्हाला सगळे ऑर्बिटल्स कळाले, सगळे क्वांटम नंबर्स कळाले, त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जीज मध्ये बघितलं, त्यांचे शेप्स बघितले. आता त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फिल करूया. बट वाइल फिलिंग द इलेक्ट्रॉन्स 3 इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आपल्याला माहिती पाहिजे. एक आहे अफबाऊ प्रिन्सिपल, पॉली एक्सक्लुसिव्ह प्रिन्सिपल अँड हंट्स रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी. अफबाऊ प्रिन्सिपलने स्टार्ट करू. अफबाऊ इज नॉट द नेम ऑफ सायंटिस्ट. हे ग्रीक वर्ड आहे ज्याचं मीनिंग आहे बिल्डिंग अप. आता आपण ऑर्बिटल्स शिकले आणि त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये त्यांची सिक्वेन्स लावली आपण. 1s 2s 2p 3s 3p 4s 3d 4p. ती सिक्वेन्स बघा जे मगाशी आपण n+l रूल बघितला. लोएस्ट n+l अँड लोएस्ट n त्या रूल नुसार एनर्जीज आपण फिक्स केल्या. आता ग्राउंड स्टेट पासून हायर स्टेट पर्यंत इलेक्ट्रॉन्सला फिल करायचंय आणि ते रूल्स नुसार जाणार. पॉली एक्सक्लुसिव्ह प्रिन्सिपल आणि हंट्स मल्टिप्लिसिटी रूल असेल. बघा पहिली गोष्ट तर तीच हवी आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जीज ऑफ ऑर्बिटल. जे ऑर्बिटल शिकला तुम्ही 1s नंतर 2s मग 2p मग 3s मग 3p मग 4s 4s नंतर 3d भरायचं आहे आणि मग 4p बिकॉज दिस इज फॉर मल्टी इलेक्ट्रॉन स्पीसीज. सांगितलं मग अशीच मल्टी इलेक्ट्रॉन स्पीसीज साठी. आता हे ऑर्बिटल तर अँड सो ऑन पुढे जातील. मग लक्षात कसं ठेवू मॅम 4p नंतर काय येतं, इथपर्यंत सोपं आहे. पहिला फक्त 1s मग 2 2s 2p परत 3s 3p मग 4s 3d 4p. पुढे बघा जर कोणाला हे लक्षातच राहत नसेल तर ही सिक्वेन्स बनवायची आहे. पहिल्या ऑर्बिट मध्ये फक्त s असतो सो 1s. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये s आणि p सो 2s 2p. तिसऱ्या ऑर्बिट मध्ये 3 3s 3p 3d. चौथ्या मध्ये 4 4s 4p 4d 4f. पाचव्या मध्ये परत 4 सहाव्या मध्ये 4 सातव्या मध्ये मी काय लिहिलंय फक्त 2 7s 7p. आणि याला फिलिंग कसं करायचं, आधी s फिल करा त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन कुठे जाणार 2s मध्ये. फक्त क्रॉस लाईन्स करत या. पहिला 1s मध्ये इलेक्ट्रॉन जाणार, परत 2s मध्ये इलेक्ट्रॉन जाणार, परत 2p इकडून फिलिंग चालू आहे. 1s 2s 2p 3s 3p 4s 3d 4p 5s 4d 5p 6s 4f 5d 6p 7s 5f 6d 7p and then 6f and so on पुढे. सो बघा 1s करेक्ट आहे, 2s 2p 2s नंतर 2p करेक्ट आहे, नंतर 3s करेक्ट आहे, नंतर काय 3p करेक्ट आहे, नंतर 4s करेक्ट आहे, परत 3d करेक्ट आहे, परत 4p करेक्ट आहे, नंतर कोण येणार आहे 5s 5s नंतर काय लिहाल 4d 4d नंतर काय लिहाल 5p 5p नंतर काय लिहाल 6s. परत 6s नंतर काय लिहिताय 4f 5d 6p 7s 5f 6d 7p 6f and so on. त्या सिक्वेन्स मध्ये फक्त तुम्ही एनर्जी लेवल तुमची पाठ होऊन जाईल. मग आता ऑर्बिटल्स तर लिहिले, इलेक्ट्रॉनचं फिलिंग करताना पॉली एक्सक्लुसिव्ह प्रिन्सिपल लक्षात ठेवायचं आहे. ओनली 2 इलेक्ट्रॉन्स कॅन ऑक्युपाय सेम ऑर्बिटल. एका घरामध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन राहू शकतात अँड दे मस्ट हॅव अपोजिट स्पिन. एकाची स्पिन वर तर दुसऱ्याची खाली. म्हणजेच काय और no two electrons in an atom can have same set of 4 quantum numbers. तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉनला 4 क्वांटम नंबर असतात.
कन्सिडर करा, मी इथं ब्ल्यू कलर देते. या इलेक्ट्रॉनचे चारही क्वांटम नंबर काढायचे असतील तर काढू शकतो का आपण? येस. मला फक्त ऑर्बिटल कुठला आहे आणि याचा क्वांटम नंबर, समजा 1s मध्ये तुम्ही 2 इलेक्ट्रॉन भरले तर याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1, ॲझोमेट्रिक क्वांटम नंबर s साठी 0, s साठी 0 असतो ना. मॅग्नेटिक क्वांटम नंबर कसा काढतो आपण? इट इज फ्रॉम -l टू +l, सो 0च. आणि स्पिन क्वांटम नंबर ms अपवर्ड आहे, सो प्लस. आता दुसऱ्यासाठी बघा, येलो कलरचा इलेक्ट्रॉन, तो पण सेम 1s मध्ये, म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1च, 1. ॲझोमेट्रिक क्वांटम नंबर s साठी 0. मॅग्नेटिक क्वांटम नंबर -l टू +l, 0 टू 0 0. आणि स्पिन क्वांटम नंबर बघा, हा इलेक्ट्रॉनची स्पिन डाऊनवर्ड आहे म्हणजे मायनस आहे. सो पहिला सेट ऑफ क्वांटम नंबर जर तुम्ही बघितला आणि दुसरा सेट ऑफ क्वांटम नंबर जर तुम्ही बघितला तर तुम्हाला लक्षात येईल दे आर नॉट सेम. भले n सेम आहे, l सेम आहे, mn सेम आहे, पण ms डिफरंट आहे. हा प्लस हाफ आहे, तो मायनस हाफ आहे. असं कधीच होणार नाही की दोन्ही इलेक्ट्रॉनचे चारही क्वांटम नंबर सेम येतील, कधीच नाही होणार. ऑलवेज प्रत्येक इलेक्ट्रॉनचे 4 क्वांटम नंबर्स हे वेगळे असणार आहेत, एखादा तरी त्याच्यामध्ये डिफरंट असतो. सो डिफरंट सेट्स आहेत. नो 2 इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम कॅन हॅव द सेम सेट ऑफ 4 क्वांटम नंबर्स आहेत. ओके, ही आयडिया क्लिअर झाली असेल. मग एक तर कळालं, पॉली एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपलना हे सांगण्याच्या पाठीमागचा हेतू आहे की ओनली 2 इलेक्ट्रॉन्स कॅन ऑक्युपाय इन सेम ऑर्बिटल. s मध्ये किती लिहिणार तुम्ही? 2. इथं s मध्ये किती लिहिणार? 2. p मध्ये किती लिहायला पाहिजेत? माहितीये p मध्ये ऑर्बिटलच 3 आहेत. p सबशेल मध्ये 3 ऑर्बिटल्स आहेत. मग ह्यामध्ये 2, यामध्ये 2 आणि यामध्ये 2, टोटल किती इलेक्ट्रॉन्स भरू शकता तुम्ही p मध्ये? 6. s मध्ये 2, s मध्ये एकच ऑर्बिटल आहे, सो त्यात 2. p मध्ये आताच बघितलं आपण 6, s मध्ये 2. d मध्ये किती? d सबशेल मध्ये किती ऑर्बिटल्स आहेत? 1 2 3 4 5. सो इलेक्ट्रॉन्स किती भरणार? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. d मध्ये 10 इलेक्ट्रॉन्स भरू शकतो. p मध्ये 6, s मध्ये 2, d मध्ये 10. p मध्ये 6, s मध्ये 2. जेव्हा f येईल, 5f किंवा 4f जेव्हा येतं, 4f घेऊ. f मध्ये किती ऑर्बिटल असतात? 7. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ओके, सो एक ऑर्बिटल मध्ये 2, तर 3 मध्ये 6, 5 मध्ये 10 आणि 7 मध्ये 14 इलेक्ट्रॉन्स असतात. सो पॉली एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपलने हे सांगितलं, s मध्ये 2 इलेक्ट्रॉन फिल होतात, p मध्ये टोटल p मध्ये 6, टोटल d मध्ये 10 आणि टोटल f मध्ये 14 इलेक्ट्रॉन्स तुम्ही फिल करू शकता. त्यानंतर हंट्स रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी. Pairing of electron in the orbital belonging to the same subshell does not occur unless each orbital belonging to the subshell has got 1 electron each. शॉर्ट मध्ये जर तुम्हाला सांगितलंय की 3p मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स फिल करा, 3p मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स फिल करा. तुम्हाला माहिती पाहिजे p म्हणजे किती ऑर्बिटल्स आहेत? 3 ऑर्बिटल्स. p म्हणजे 3 रूम्स काढायचे आहेत. इलेक्ट्रॉन्स किती भरायचे आहेत त्यामध्ये? 5. बघा, फर्स्ट भरला, सेकंड भरला, थर्ड भरला. मी पेरिंग केलंय का कुठे? भरताना तुम्ही असंही भरू शकत होता, 1 2 3, बट दिस इज रॉंग मेथड. पहिलीच लाईन काय लिहिली? पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन द ऑर्बिटल्स बिलॉंगिंग टू द सेम सबशेल, सबशेल तर पीच आहे, डज नॉट ऑकर, होत नाही, अनलेस कधीपर्यंत? each orbital belonging to that subshell has got 1 electron each. जोपर्यंत सगळ्यांमध्ये एक एक इलेक्ट्रॉन जात नाही तोपर्यंत पेरिंग करायचं नाही. म्हणजे आधी सगळे सिंगली फिल करून घ्यायचे, 1 2 3. आता तो पेअर करू शकतो
4 and 5. हे जर असं केलं असतं 1 2 3 4 5 तर दिस वॉज रॉंग मेथड. नो पेरिंग. पहिला पेरिंग करायची नाही. पहिला पेरिंग करायची नाही. पहिला त्याला हाफ फिल करून घ्यायचं आणि मगच पेरिंग करायला लागायचं. सो तुम्ही करून बघू शकता. 3D समजा 7 दिलाय तुम्हाला तर डी मध्ये आता इथं डी काढलंच आहे आपण. हे डी आहे. चला 3D 7 आहे. 7 इलेक्ट्रॉन्स भरायचे. कसे भराल? 1 2 3 4 5 मग 6 and 7. सो हंट्स रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी सांगतोय की कोणतेही सबशेल भरत असताना आधी सिंगली ईच अँड एव्हरी स्क्वेअर भरून घ्यायचा आहे आणि मगच पेरिंग करायचं आहे. बघा आपली बिल्डिंग पूर्ण कन्स्ट्रक्ट झाली. लेक्चरच्या स्टार्टचा मेन पोर्शन होता क्वांटम नंबर्स. प्रिन्सिपल क्वांटम नंबरनी तुम्हाला ऑर्बिट सांगितलं. ॲझोमेथल क्वांटम नंबरनी तुम्हाला सबशेल सांगितली SPDF. त्याच्यानंतर आला आपला मॅग्नेटिक क्वांटम नंबर. त्यांनी ओरिएंटेशन सांगितलं कुठल्या डायरेक्शन मध्ये काय आहे. आणि लास्ट होता मॅग्नेटिक क्वांटम नंबर. त्यांनी सांगितलं अप स्पिन आहे की डाऊन स्पिन आहे, हाफ प्लस आहे की हाफ मायनस आहे. आणि त्याच बेसिसवरती आपण काय केलं त्यांच्या एनर्जीज लावून घेतल्या. एनर्जीसाठी सुद्धा रूल बघितले आणि एनर्जीनुसार ऑर्बिटल्सना आपण एकमेकांच्या वरती ठेवलं. आता नेक्स्ट काय होतं, ऑर्बिटल्स तर मांडून झाले एनर्जीनुसार, त्यात इलेक्ट्रॉनचं फिलिंग करायचं होतं. मग इलेक्ट्रॉनचं फिलिंग करत असताना पहिली गोष्ट काय माहिती पाहिजे आपल्याला की एका स्क्वेअर मध्ये 2च इलेक्ट्रॉन भरू शकतो. एका ऑर्बिटल मध्ये 2च इलेक्ट्रॉन भरू शकतो. सो तोच रूल आपल्याला पॉलीजने दिला. अँड पॉलीने 2 वाक्य सांगितले. दोन्हीचा अर्थ एकच आहे. पहिला वाक्य ते क्लिअरली सांगतात ओनली 2 इलेक्ट्रॉन्स कॅन ऑक्युपाय द सेम ऑर्बिटल. म्हणजेच दुसऱ्या शब्दात काय, कुठल्याही 2 इलेक्ट्रॉनचे चारीच्या चारी क्वांटम नंबर सेम येणार नाहीत. अदर वर्ड्स ते काय म्हणतात, नो 2 इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम कॅन हॅव सेम सेट ऑफ 4 क्वांटम नंबर्स. बाकी सेट बद्दल बोलतायत ते, म्हणजे NL ML अँड MS चारी पण ह्या इलेक्ट्रॉनचे आणि ह्या इलेक्ट्रॉनचे सेम आहेत असं होणार नाही. एखादी तरी व्हॅल्यू काय दिसेल तुम्हाला, डिफरंट दिसतीये. बट इन अदर वर्ड्स त्यांना हेच सांगायचंय एका ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉनच तुम्ही ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर त्यांचं फिलिंग करत असताना पेरिंगला प्रायोरिटी नाही द्यायची. आधी हाफ फिल्ड पर्यंत जायचं आणि मगच पेअर करायचं. पण असं का, कारण जेव्हा तुमचा ऑर्बिटल हाफ फिल्ड असतो म्हणजे 1 2 3 जेव्हा हाफ फिल्ड आहे तेव्हा तो एक्स्ट्रा स्टेबल असतो. एक्स्ट्रा स्टेबल असतो. आपल्याला हे बघायचंय पुढे जाऊन. म्हणजे मी जर विचारलं 1 2 3 4 त्या दोघांच्या स्टॅबिलिटी मध्ये तर हा जरा जास्त स्टेबल आहे. बिकॉज एक्झॅक्टली हाफ फील्ड किंवा एक्झॅक्टली कंप्लीट फील्ड असतील तर त्यांची स्टॅबिलिटी चांगली असते. कंप्लीट फील्ड मध्ये तर तुम्हाला माहिती आहे कंप्लीट फील्ड म्हणजे स्टेबल असणार आहे. पण एक्झॅक्टली हाफ फील्ड असला तरी त्याच्याकडे एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असते. बघू त्याला इन डिटेल मध्ये. आधी याचा स्क्रीनशॉट करून घ्या. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ atoms and its representation. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता आपल्याला फिलअप करायचे आहेत इलेक्ट्रॉन्स इन रिस्पेक्टिव्ह ऑर्बिटल. तुम्हाला एलिमेंट दिला जाईल हायड्रोजन, त्याचं ऑर्बिटल नोटेशन आणि ऑर्बिटल डायग्राम दोन्ही काढता आले पाहिजेत. ऑर्बिटल नोटेशन म्हणजे आता आपण 1s 2s केलं ते आणि ऑर्बिटल डायग्राम म्हणजे बॉक्स मध्ये करायचंय. मी करून दाखवते, त्यानंतर तुम्ही सगळ्या एलिमेंट्सचं करा. हायड्रोजन एटॉमिक नंबर 1 म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार आहे, एकच इलेक्ट्रॉन. मग एकच इलेक्ट्रॉन भरायचा आहे तर तो 1s मध्ये जाणार. हे विसरू नका. पहिलं काय असतं 1s, मग काय 2s, मग 2p, देन 3s, देन 3p, देन 4s, देन 3d and then 4p and so on. इथपर्यंत काफी आहे 11th स्टँडर्ड. सो 1s1 पहिल्या याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन भरला, दुसरा इलेक्ट्रॉनच नाहीये त्यामुळे 1s1. आणि ऑर्बिटल s कसं असतं, एकच रूम 1s1 म्हणजे एक इलेक्ट्रॉन विथ अपस्पिन. हिलियम 1s इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 2. बरं पुढे लिहायची काही गरज आहे का, दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन भरले गेले. s म्हणजे एकच घर
1s2 आहे, 2 इलेक्ट्रॉन्स, एक अपस्पिन एक डाउनस्पिन. लिथियम इलेक्ट्रॉन्स 3 इलेक्ट्रॉन्स म्हणजे पहिलं लिहाल 1s2 आणि पुढे अजून एक इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन कुठे जाणार, 1s भरले, सो आता 2s मध्ये. 2s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स, एक, कारण 2 + 1 3 इलेक्ट्रॉन्स कंप्लीट. इथं कोण कोण आहे बघा, 1s आहे आणि 2s आहे. 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, 2s मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. सो अपस्पिन डाउनस्पिन, आणि इथं एकच आहे, एक असेल की ऑलवेज पहिला अपस्पिन लिहून द्या. बेरिलियम 4 इलेक्ट्रॉन, सो परत 1s2 आणि 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. कसं ड्रॉ करणार, हा 1s2 आणि दुसरा पुढचा काय असणार आहे 2s2. सो इथं 2 इथं 2. नेक्स्ट F ॲटॉमिक नंबर 9. सो 9 इलेक्ट्रॉन्स भरायचे. पहिला 1s2 भराल, त्याच्यानंतर 2s2 भराल, 4 झाले, अजून 5 भरायचे. 2s नंतर कोण येतं, 2s झालं की 2p येतो, आणि p मध्ये किती भरू शकता रे तुम्ही इलेक्ट्रॉन, 6 इलेक्ट्रॉन भरू शकता. बघा आठवतंय का, मी p मध्ये सांगितलेले 3 ऑर्बिटल असणार आहेत. सो एका ऑर्बिटल मध्ये 2, याच्यात 2 आणि याच्यात 2, टोटल तुम्ही 6 इलेक्ट्रॉन भरू शकताय. पण मला 6 ची गरजच नाहीये ना, 1 2 3 4 ऑलरेडी भरले, टोटल 9 पैकी 4 भरले, म्हणजे इथे मला 5च भरायचे. सो 1s2 2s2 2p 5. आता ऑर्बिटल डायग्राम, पहिला 1s2 भरून घ्या, त्याच्यानंतर कोणाला भरणार 2s भरून घ्या. आता p ला भरायचे, 2p5. कसं भरणार, 1 2 3, पहिला हाफ फिल्ड, देन 4, देन 5. ओके, इथे एकच आहे रे, त्यामुळे एक भरला की हाफ फिल्ड झालाच. या ऑर्बिटलचा हाफ फिल्ड एक आहे ना, सो दुसरा जेव्हा येईल त्याला पेअर करेल. आता नेक्स्ट इथे येऊ शकतो का, म्हणून दुसरं ऑर्बिटल आलं, पुढे इलेक्ट्रॉन द्यायचा होता तर इथे बसला. आता 9 च्या केस मध्ये 1s2 2s2 2p5. सो 2 2 भरले, 5 भरताना 1 2 3, देन पेअरिंग 4 5. सो हे झालं फ्लोरीनचं. तसं तुम्ही कोणाचं करू शकता बघा, 1 2 3 4, पाचवा कोण असतो आपला बोरॉन, ते पण करून घ्या. बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. इथं फ्लोरीन झालाय, सो मी डायरेक्ट कोण घेते, निऑन. ॲटॉमिक नंबर माहिती आहे, बोरॉन 5, कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8 आणि निऑनचा काय असतो 10. चला फिल करूया. पहिला तर सगळ्याचे ऑर्बिटल नोटेशन्स. बोरॉन 5 इलेक्ट्रॉन आहेत, सो 1s मध्ये 2, 2s मध्ये 2, अजून उरला किती 1, त्यामुळे 2p मध्ये 1 जाणार आहे. त्यानंतर कार्बन 1s मध्ये 2, 2s मध्ये 2, अजून किती उरले तरी 2, सो 2p मध्ये 2 जाणार. 1s2 2s2, 2p मध्ये किती जातील 7, 4 झाले, 3 उरलेत. ऑक्सिजन मध्ये 1s2 2s2, 2p मध्ये किती जायला पाहिजेत, टोटल 8 पैकी 4 भरले, 4 उरले, पण p मध्ये 4 बसू शकतात. आता निऑन मध्ये 10 टोटल, 1s2 2s2 किती भरले 4, म्हणजे येणाऱ्या p मध्ये किती जाणार आहे 6. आता जर तुम्ही 11वा घेतला, निऑन नंतर कोण येतं सोडियम. ॲटॉमिक नंबर 11. काय कराल, 1s2 2s2 2p6च भरू शकताय, 7 भरू शकत नाही p मध्ये. सो इथे किती झाले 6 7 8 9 10, पण अजून मला 1 पाहिजे, त्यामुळे p भरल्यानंतर तुम्ही कशामध्ये गेला 3s कडे, आणि 3s मध्ये तो 1 इलेक्ट्रॉन घ्या. s भरला की पुढे 3p मध्ये जाल, 3p भरले की पुढे 4s मध्ये जाल, 4s भरले की 3d, 3d भरले की 4p अँड सो ऑन. आणि नोटेशन तर खूप सिंपल आहे, s साठी 1 घर, पुढच्या s साठी 1 घर, आणि p दिसले की 3. फिलिंग करून टाका. पहिल्या ह्याच्यात 2, दुसऱ्या ह्याच्यात 2, तिसऱ्या ह्याच्यात 1 अँड कंटिन्यू. 1s2 2s2 2p2 करू शकाल का, 1s2
2s2 2p2. 3 मध्ये काय होणार आहे बघा, 1s2 2s2 2p3. half filled, more stable. This is half filled. half filled 2p. सो ह्याच्याकडे काय असेल, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. एक्स्ट्रा स्टॅबिलिटी, मोर स्टेबल आहे ते. त्यानंतर चेक करा खाली, 1s मध्ये 2, 2s मध्ये 2 आणि p मध्ये 4. सो पहिलं 1, मग 2, मग 3 अँड देन 4. परत निऑन मध्ये 1s मध्ये आधी हाफ फिल्ड मग पेअर, 2s मध्ये आधी हाफ फिल्ड मग पेअर आणि सेम p मध्ये. किती आहेत p मध्ये, 6. सो 1 2 3 मग पेअर, 4 5 6. कम्प्लिटली फिल्ड म्हणून स्टेबल. कम्प्लिटली फिल्ड आहे ऑक्टेट म्हणून पण झाला स्टेबल. आता याचं कसं काढणार, 1s मध्ये 2, 2s मध्ये 2, 2p मध्ये 6, 1 2 3 4 5 6 आणि पुढे कोण आहे, 3s मध्ये 1. s म्हटलं की 1 काढायचं, 1s2 2s2. p म्हटलं की 3 काढायचे आणि हे कोण आहे आपला 4s1. सो आय होप इझी आहे, समजलंय. ऑर्बिटल नोटेशन्स म्हणजे ऑर्बिट्स लिहायचे एसपीडीएफ आणि ऑर्बिटल डायग्राम म्हणजे स्क्वेअर स्क्वेअर स्क्वेअर्स मध्ये ड्रॉ करायचे. टेक अ स्क्रीनशॉट. इकडून स्टार्ट करतोय. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ पोटॅशियम. के कोण आहे, पोटॅशियम. एटॉमिक नंबर 19. जर तुम्ही 11th स्टँडर्डचे स्टुडंट असाल तर 1 to 30 सगळे एलिमेंट्स पाठ पाहिजेत, हायड्रोजन पासून 30 पर्यंत, झिंक पर्यंत. इथे डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक आहे, फनी मराठी पिरियॉडिक टेबल. सो 1 ते 30 फक्त पाठ करून घ्यायचे. आणि जर 12th स्टँडर्डचे एमएचटी सीईटी एस्पायरंट बघत असाल तरी आपल्याला डी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये आपण बघणार आहे, तुम्हाला 3D 4D 5D सगळ्या सिरीज पाठ लागणार आहेत. ठीक आहे. सो तुमच्यासाठी काही नवीन गोष्ट नाहीये पोटॅशियमचा एटॉमिक नंबर 19 असणं. आता 19 इलेक्ट्रॉन्सना फिल करायचंय. कोण येईल पहिल्यांदा, 1s, त्याच्यानंतर 1s मध्ये 2, 2s मध्ये 2, 3s मध्ये, सॉरी 2p राहिला ना, 1s नंतर 2s, त्याच्यानंतर 2p. सो 2p ला 2p मध्ये 6. बघा इथं 10 संपले, अजून 9 भरायचे. 3s आले, 3s मध्ये 2, त्याच्यानंतर येतो 3p. किती झाले रे, 8 झाले का पुढे अजून. सो हे 10 ते 8 18, राहिला एकच. कोणामध्ये, 4s1. फिलिंग करणे किती इझी आहे, फक्त ती 1s 2s 2p, 3s 3p, 4s 3d इतकं माहिती पाहिजे. 1s 2s 2p, 3s 3p, त्याच्यानंतर 4s आणि मग 3d येत असतो. आता जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल 6 + 2 सॉरी 2 + 2 + 6 + 2 + 6 करा. इथपर्यंत काउंट करा, इथून इथपर्यंत किती आहेत इलेक्ट्रॉन्स, 18. आणि 18 एटॉमिक नंबर कोणाचा आहे, आर्गॉनचा आहे. आर्गॉन इज अ इनर्ट गॅस. येस ऑर नो. सो तुमच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये जर तुम्हाला असा कोणता बंच सापडला की तो बंच इनर्ट गॅस आहे. इनर्ट गॅस म्हणजे कोण, हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. ओके, याचे एटॉमिक्स नंबर पाठ करा, तुम्हाला इतकं काफी आहे. हिलियमचा 2 असतो, याचा 8 आहे, आर्गॉनचा 18 आहे. ठीक आहे. सो मला 18 वाला आर्गॉन सापडला. सो मी असेही लिहू शकते, आर्गॉनला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचं आणि आर्गॉनच्या समोर 4s1, कारण ही स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे. इनर्ट गॅसेस आर स्टेबल. सो स्टेबल इनर्ट गॅस भेटला की त्याला ब्रॅकेट मध्ये आणि 4s1, यालाच म्हणतात कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन. कंडेन्स्ड इसी लिहिते, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन. ओके. मग समजा मी तुम्हाला सांगितलं लिथियम साठी घ्या. तुम्हाला माहित आहे हायड्रोजन, हिलियम, लिथियम, एटॉमिक नंबर 3. कसं फिलिंग केलं असतं तुम्ही, 1s2 2s1. पण बघा 1s2 हे तर हिलियमचं इनर्ट कॉन्फिग्रेशन आहे. सो हिलियमच्या पुढे जेव्हा 2s1 लिहिताय
तर हा पण काय झाला, इथं तुम्ही समजून घ्यायचं हिलियम म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आणि हे 3 म्हणजे लिथियमच आहे. इथं तुम्ही समजून घ्यायचं 18 म्हणजे अर्गॉन आहे, हा 18 आणि हा 19 म्हणजेच कोण 19 पोटॅशियम आहे. दॅट इज कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन. नाउ वी आर गोइंग टू स्टडी दिस टू कंपाउंड्स. पहिलं स्टार्ट करतीये 24 पासून. फिल करू शकताय 24 ला? अरे मॅम आराम से, चला करा मग. पहिलं काय लिहाल 1s2, त्याच्यानंतर 2s2, त्याच्यानंतर 2p6. किती झाले 10. बाकी आहेत अजून आपल्याकडे 3s2, 3p6 बसत का? हे झाले 10 आणि हे झाले 18 झाले. अजून किती भरायचे? 24 पर्यंत जायचंय. सो 1s, 2s, 2p, 3s, 3p, 4s येणार आहे. 4s मध्ये मी 2 भरले. 3d मध्ये मी 10 भरू शकते, पण 10 भरले तर मी व्हॅल्यू एक्सीड करतेय, कारण ऑलरेडी हे 10 आणि हे 10 20 झाले. सो मला भरायचे फक्त 4. सो काय लिहितेय मी 4. अशी सगळ्यांनीच इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन लिहिली, पण दिसताना अशी दिसली नाही. ही काय आहे एक्सेप्ट. तुम्ही एक्सपेक्ट केली ना, सो एक्सपेक्टेड म्हणू आपण. एक्सपेक्टेड तुम्ही अशी एक्सपेक्ट करताय, पण ऑब्झर्व्ड काय आहे, पण दिसतीये कशी ती. ऑब्झर्व्ड इज 1s2 करेक्ट आहे, 2s2 पण करेक्ट आहे, 2p6 पण करेक्ट आहे, 3s2 पण करेक्ट आहे, 3p6 पण करेक्ट आहे, पण 4s मध्ये 1 दिसला आणि 3d मध्ये 5 दिसले. दिस वॉज ऑब्झर्व्ड. तुम्ही जी लिहिली ती चुकीची लिहिली. पण मॅम इथं जसं फिलिंग करत आलोय आपण तसंच मी फिलिंग इथं केलेलं, बरोबर आहे. पण हे फिलिंग करत असताना जर नीट बघितलं तर एस मध्ये इथं एकच इलेक्ट्रॉन ठेवलाय. तिथं 2 ठेवायला पाहिजेत ना खरं तर, पण 1 ठेवलाय. का केलंय बघा, कारण त्याच्या पुढे कोण आलाय डी. 1 2 3 4 आणि डी मध्ये तुम्ही टाकलं, डी मध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन किती इलेक्ट्रॉन्स द्यायला लागलं 4च. 1 2 3 4. जर या 4 मध्ये अजून एक एक्स्ट्रा आला तर 5 होतील आणि याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळेल. म्हणून तो काय करतोय, मागच्याकडून एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा घेऊन स्वतः 4चं कन्वर्जन 5 मध्ये करतोय, तेव्हा ह्या 2चा 1 होतोय. एक इलेक्ट्रॉन पुढे शिफ्ट केलाय, 2 होता बरोबर आहे, पण एक पुढे दिला आणि काय केलं 3d 5 आणि स्वतः काय झाला 4s1. म्हणून 1 1 2 3 4 5. हा पण हाफ फिल्ड आणि हा पण हाफ फिल्ड. सो दे हॅव एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. सो दे हॅव एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. याच्यापेक्षा सुद्धा ही स्टेबल आहे, त्यामुळे ही अशी इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन असते. ओके चल. सो कॉपर अँड क्रोमियम. हा क्रोमियम आहे. ॲटॉमिक नंबर 24 म्हणजेच कोण आहे हा क्रोमियम. क्रोमियम shows exceptional electronic contribution so as to attain extra stability by acquiring exactly half-filled electrons. Electronic contribution of copper, atomic number 29. चला स्टार्ट करा. 1s2, 2s2, 2p6 10 झाले, 3s2, 3p6, 4s2 20 झाले. 4s नंतर काय असतो रे 3d. 3d मध्ये किती भरू 10 भरू का नाही, मग 30 होतील. किती भरायला पाहिजे 9. परत झालं असं की हे तुम्ही एक्सपेक्ट केलं, तुम्ही मानताय की अशी यायला पाहिजे, पण ही अशी येत नाही. का सेम रिझन. जर मागच्याकडून याने एक इलेक्ट्रॉन घेतला तर 9 नाही तो 10 होईल आणि 10 हे एक्झॅक्टली फील्ड असणार, कम्प्लीट फील्ड असणार. डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन भरायचे ठरलेत ना, सो कम्प्लिटली फील्ड असणार आहे तो. मग इथं काय होतं बाकी सगळं सेम पी पर्यंत, फक्त 4s1 होतं आणि 3d 10 दिसावं लागतं. बघा एस मध्ये एक इलेक्ट्रॉन एक्झॅक्ट हाफ फील्ड आणि डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5. 10 इलेक्ट्रॉन म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक्झॅक्ट फील्ड डी अँड कम्प्लीट हाफ फील्ड 1 एस.
तर त्याच्यामुळे हा पण कसा आहे एक्स्ट्रा स्टॅबिलिटी अटेंड करतात. सो तुम्ही एक्सपेक्ट करताय बरोबर आहे, पण त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा स्टेबल मिळत असेल तर तो मागच्याकडून इलेक्ट्रॉन घेतो आणि स्वतः स्टेबल बनतो. हे कोणामध्ये दिसतं? फक्त आणि फक्त कॉपर आणि क्रोमियम मध्ये. क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर 24, कॉपरचा ॲटॉमिक नंबर आहे 29. क्रोमियमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कंडेन्स फॉर्म मध्ये लिहायची झाली तर हा बघा 1s2 पासून तुम्ही इथपर्यंत काउंट करू शकताय. कोण आहे हा? 6, 7, 8, 9, 10 आणि परत हे दोन म्हणजे हा आर्गॉनच आहे. 18 इलेक्ट्रॉन्स होत आहेत. सो आर्गॉनला असं ब्रॅकेट मध्ये लिहायचं आणि पुढे काय लिहिणार? 4s1 3d5 कंडेन्स्ड. आणि कॉपरची पण लिहित असताना एकदा चेक करा, इथपर्यंतच लिहू शकताय. आणि हा कोण आहे? आर्गॉनच आहे. सो आर्गॉनला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पुढे काय लिहिताय? 4s1 3d10 कंडेन्स्ड. ओके, सो पहिल्यांदा एकदा याचा स्क्रीनशॉट करा. नेक्स्ट, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज. आयसो म्हणजे सेम, इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रॉन्स. अशा स्पीसीज की ज्यामध्ये सेम इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना आपण आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज म्हणू. आता पोटॅशियम. पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर असतो 19. कशाचा? पोटॅशियमचा. पण इथे मी काय लिहिलंय? पोटॅशियम +1. पोटॅशियम वरती +1 चार्ज कधी येईल? जेव्हा त्याच्यातून एक इलेक्ट्रॉन लूज करेल तो. इलेक्ट्रॉन गेला मगच त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येणार ना. सो एक इलेक्ट्रॉन गेला याचा अर्थ आता याच्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन्स उरलेत. चला कॅल्शियम बद्दल. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर आहे 20. पण कॅल्शियम वरती 2 पॉझिटिव्ह चार्ज आलाय. कधी पॉझिटिव्ह चार्ज येईल? माझ्याकडे इलेक्ट्रॉन्स आहे. जर इलेक्ट्रॉन माझं घर सोडून गेला तर माझ्याकडे पॉझिटिव्ह चार्ज येतो. किती इलेक्ट्रॉन घर सोडून गेले? 2. म्हणजे इथं किती उरले? परत 18 इलेक्ट्रॉन्स. किती झाले? 20 होते कॅल्शियम मध्ये, पण कॅल्शियम +2 झाला म्हणजे 2 इलेक्ट्रॉन मायनस केले, दॅट इज 18. आणि आर्गॉन, आर्गॉनचा आर्गॉनच दिलाय. आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर 18 म्हणजे त्याच्याकडे 18 इलेक्ट्रॉन आहेत. सो calcium in +2, potassium in +1 and argon as an inert gas, all three have 18 electron. म्हणून potassium +1, calcium +2 and argon are isoelectronic with each other. तुम्हाला विचारतात क्वेश्चन, खालीलपैकी कोणाची पेयर आयसो इलेक्ट्रॉनिक आहे? व्हेरी फेमस क्वेश्चन ऑफ केमिस्ट्री सीईटी. प्रत्येक वेळी मी लाईक 2 to 3 पेपर्स मध्ये एकदा असा क्वेश्चन असतो. कुठल्याही एंट्रन्स एक्झामला गेलं तर आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज वरती थोडंसं एम्फसाइज जास्त केलं जातं. असाच एक क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये विचारलाय. अजून एक की असा कोण आहे कोणतरी एक्स की तो त्याच्या +2 स्टेट मध्ये नाही, असा कोण आहे की जो त्याच्या -2 स्टेट मध्ये आणि दुसरा कोणतरी त्याच्या +1 स्टेट मध्ये निऑन सोबत आयसो इलेक्ट्रॉनिक बिहेवियर दाखवतात. क्वेश्चन कळालाय का बघा? आयसो इलेक्ट्रॉनिक आहेत X-2, Y+1 आणि निऑन. हे 3 आयसो इलेक्ट्रॉनिक आहेत. तर X आणि Y कोण आहे? ओळखू शकाल? बघा कन्फ्यूज आहात माहिती आहे मला. निऑन किती इलेक्ट्रॉन? ॲटॉमिक नंबर 10. सो याच्याकडे 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो आपल्याला काय विचारलं की X आणि Y कोण आहे? X काय आहे बघा, X वरती -2 चार्ज आहे. असा एलिमेंट की जो -2 इलेक्ट्रॉन्स 2 इलेक्ट्रॉन घेऊन 10 इलेक्ट्रॉन्स देईल. दॅट इज X चा ॲटॉमिक नंबर असणार आहे 8. त्याच्यामध्ये अजून 2 इलेक्ट्रॉन्स ऍड केलेत, -2 केलाय म्हणजे ऑन -2 दॅट इज 10. सो जस्ट फाइंड करा कोणाचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. ऑक्सिजनचा 8 इलेक्ट्रॉन्स असतात ऑक्सिजनकडे. व्हेन यू गिव्ह -2 चार्ज ऑन इट, डाय निगेटिव्ह चार्ज म्हणजे तो 2 इलेक्ट्रॉन्स अजून आतमध्ये घेतोय. सो स्वतःचे 8 आणि वरचे हे 2 किती झाले? 10. बघा O-2 आणि निऑन आर आयसो इलेक्ट्रॉनिक विथ इच अदर. सिमिलरली असं कोण आहे की जो एक इलेक्ट्रॉन लूज करेल, +1
चार्ज म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, -2 चार्ज म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स गेन केले. कन्फ्यूज होऊ नका, 11th स्टँडर्ड एस्पेशली. +1 म्हणजे 1 इलेक्ट्रॉन लूज, -2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स घेतले. मग असं कोण आहे की ज्यांनी 1 इलेक्ट्रॉन बाहेर टाकल्यानंतर 10 इलेक्ट्रॉन्स? ज्याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. 11 कुणाचा असतो? सोडियमचा. सोडियम 11, पण तो 1 इलेक्ट्रॉन्स बाहेर टाकेल तेव्हा तो 10 इलेक्ट्रॉन स्पीसीज बनेल. सो O-2 निऑन अँड Na+ आर आयसो इलेक्ट्रॉनिक विथ इच अदर. एकदम लास्ट पेजवर क्वेश्चन आहे. निऑनचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला दिलेला नाहीये, तुम्हाला पाठ पाहिजे. असं विचारलंय की कोणता ॲटम त्याच्या डायनिगेटिव्ह स्टेटमध्ये आणि कोणता ॲटम त्याच्या पॉझिटिव्ह 1 स्टेटमध्ये निऑन सोबत आयसो इलेक्ट्रॉनिक आहे. निऑन मध्ये 10 इलेक्ट्रॉन, सो -2 साठी 8 वाला पाहिजे, ऑक्सिजन विथ -2. +1 साठी 11 वाला पाहिजे, सोडियम विथ पॉझिटिव्ह 1. आयसो इलेक्ट्रॉनिक इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. नाव टेक अ स्क्रीनशॉट. आता लगेच पॉज घ्या. डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये फनी मराठी टेबल आहे, 30 पर्यंत पिरियॉडिक टेबल पाठ करून घेता. आणि त्याच्यानंतर 1 to 30 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुमच्या टेक्स्टबुकच्या त्या पेजवरती दिलं. लास्ट पेज ऑफ चॅप्टर प्रॉपरली प्रॅक्टिस करताय ऑन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. मीट यू इन नेक्स्ट चॅप्टर. टिल देन थँक यू सो मच.